श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, माणसाच्या आयुष्यात दररोज संघर्ष असतो, पण जीवन जगत असताना त्याला स्वामींची साथ असली की तो संघर्षाचा प्रवास सुखकर होतो. घाबरू नकोस. तुझे प्रयत्न प्रामाणिक, मार्ग सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझे वाईट कधीच होणार नाही. आपलेपणा फक्त दाखवण्यासाठी नसतो, तर वेळ प्रसंगी सोबत राहून सिद्ध करावा लागतो. लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचे असते, मग ते झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. सांगायचे काहीच नाही, मागायचे पण काहीच नाही. जे द्यायचे ते स्वामी आम्हाला नक्कीच देतील. तर मंडळी, आज जो मंत्र आपण पाहणार आहोत तो स्वामींनी खास कृपा केली याचे प्रमाण म्हणून पाठवला आहे. हा मंत्र योगायोगाने तुमच्या समोर आला नाही, तर स्वामींनी तो आणला आहे. आणि म्हणूनच हा मंत्र संपूर्ण ऐका. अर्धवट ऐकून स्वामींचा तुम्ही अपमान करू नका. मंडळी, स्वामी म्हणतात, 20 मिनिटात तुझ्या घरात मोठी खुशखबर येईल. पण ही आनंदाची बातमी फक्त बाहेरून येणार नाही, तर तुझ्या मनात आज निर्माण होणारी सुखाची कंपने. तुझ्या मनात नवीन आशेचे किरण जागृत आहेत. अनेक दिवसांपासून तू काहीतरी शोधतोय, तुला काहीतरी हवं आहे आणि नेमकं तेच तुला मिळत नाही आहे. तुझ्या मनात प्रचंड तडफड आहे. तू वाट बघून थकला आहेस. तुझ्या मनावर प्रचंड ताण येत आहे. तुझ्या मनात चिंतेचे काहूर आहे. आज स्वामी एका गुलदस्त्यात काहीतरी तुला हवं आहे ते घेऊन आले आहेत. त्याचा स्वीकार कर आणि मनावरील ताण कमी कर. तू फक्त मंत्र ऐकतो आहेस, परंतु त्यामागे दैवी योग आहे. कधी कधी स्वामी आपल्याशी थेट संपर्क साधत नाहीत, पण अशा छोट्या छोट्या संकेतामधून आपल्यापर्यंत आपली कृपा पोचवतो. आज तुझ्या मनात प्रचंड शांतता पसरली आहे, कानात ऐकण्याची आतुरता आहे आणि तुझ्या जीवनातील वादळ परतीच्या प्रवासात आहे. त्याच कारणामुळे आज हा मंत्र तुझ्या समोर आला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू फार अपमान सहन केलास. तू तडफडलास, निराश झाला, हताश झालास. काय करावे, कुठे जावे, कुणाला सांगावे, कोण माझे अश्रू पुसणार हेच तुला कळत नाही. तू कितीतरी दिवस स्वतःला सावरला आहेस, संयम ठेवला आहेस, हे मला माहीत आहे. जेव्हा रात्रभर तू रडत असतोस आणि छताकडे पाहून विचार करतो, कधी माझ्या आयुष्यात सुख येईल, तेव्हा तो धावा स्वामींपर्यंत पोचतो. तू कितीतरी वेळा खोटे हसला आहेस. तू लोकांसमोर मजबूत असल्याचे नाटक केले आहे, पण आतून मात्र पोखरला आहेस. हे सगळं स्वामींना माहीत आहे. त्यांच्या दृष्टीने जेव्हा त्यांच्या भक्ताला खूप यातना सहन कराव्या लागतात, खूप दिवसांपासून हसतो, खूप दिवसांपासून मनात एक आशेचा दिवा पेटवतो, तेव्हा देव त्याच्यासाठीही विचार करतात. त्यांचे नशीबच बदलण्याचे ठरवतात आणि हा बदल आपल्या आयुष्यात दबक्या पावलांनी येतो. जसा सूर्य उगवायच्या आधी अंधार जास्त दाट असतो, तू ज्या अंधारातून गेलास तो आता संपुष्टात येणार आहे. तो हळूहळू संपणार आहे आणि तू आता प्रकाशाकडे जात आहेस. म्हणूनच स्वामी म्हणतात, हा मंत्र संपूर्ण ऐकला की शेवटी चमत्कार घडेल आणि तुला अतिशय शुभ बातमी मिळेल. त्याची वाट तू कित्येक दिवस बघत होता. तुझ्या मनात आत्तापर्यंत साठलेले सर्व काय भय नष्ट होईल. कदाचित तुझ्या आयुष्यात कुठेतरी अडथळा आहे. नोकरी, पैसा, आरोग्य, घरातील कलह किंवा एखादं स्वप्न. त्यासाठी तू प्रचंड प्रयत्न करत आहेस. वाटत असेल तुला दिवसांमागून दिवस गेले, रात्रींमागून रात्री गेल्या. तुला खूप त्रास झाला. तुला वाटलं सर्व काही संपलं, आता काहीच होऊ शकणार नाही. काही वेळा आयुष्याचे दार उघडण्यास फक्त काही क्षणात उघडतं. इथे वर्षानुवर्ष अडथळे होते, तिथे अचानक वाट मोकळी होते. हा अचानक क्षण म्हणजे देवाची कृपा. आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुला सर्व काही मिळणार आहे. पैसा, यश, शांती. आता ती बातमी तुझ्या उंबरठ्यावर आहे. या मंत्ररूपाने त्याचा स्वीकार कर. मन शांत कर. शांत मनाने हा मंत्र ऐक. तुझ्याकडे प्रचंड पैसा येईल, कर्ज नष्ट. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे.
हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः. 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 ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः.
ओम परमगुर्वे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। 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 ओम परमगुर्वे दत्तात्रेया
धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय नमः। ओम परमगुरुवे दत्तात्रेया धनप्रदाय स्वामी समर्थाय